नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ लेक्चर नंबर 13 अँड नाउ वी डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स. ओके, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे काही दोन्ही एक्झाम्पल्स आपण इथे डिस्कस करणार आहे. द कन्सेप्ट बिहाइंड दोज न्यूमरिकल्स इज द सेम. दॅट इज हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड. ओके, म्हणजे एखाद्या ब्लॅक बॉडीपासून जी काही एनर्जी रेडिएट होते पण ती पॉवरच्या टर्म्समध्ये, म्हणजे द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड इन टर्म्स ऑफ पॉवर. हाऊ मच पॉवर, येत्या लक्षात बेटा, हीट एनर्जी एमिटेड इन टर्म्स ऑफ पॉवर. ओके, किती पॉवरमध्ये ती हीट एनर्जी एमिट केली. ठीक आहे, याच्यासाठी एक तुम्हाला मी शॉर्ट ट्रिकचा फॉर्म्युलाही सांगतो. त्या फॉर्म्युल्यावर आपण दोन्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. ओके, दोन्ही क्वेश्चनमध्ये खूप काही अडचण नाही. सेकंड क्वेश्चनमध्ये जो काही आसाम CEE 2015चा क्वेश्चन आहे, या क्वेश्चनमध्ये आपल्याला थोडासा वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आपण यूज करावा लागतो. पण बट द फर्स्ट वन इज फ्रॉम द नीट 2017 अँड इट इज अ स्ट्रेट फॉरवर्ड इफ वी कम्पेअर विथ द सेकंड न्यूमरिकल. क्लिअर. बघा, आपण पहिल्या न्यूमरिकलच्या सोल्युशनकडे वळण्याचा प्रयत्न करूया. एकदम सिम्पल आहे. ओके, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड बट इन टर्म्स ऑफ पॉवर. क्लिअर, दॅट्स इट. अ स्पेरिकल ब्लॅक बॉडी विथ अ रेडियस ऑफ 12 सेंटीमीटर. ओके, रेडिएट्स 450 वॅट पॉवर. ठीक आहे, म्हणजे अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएट तर केली, परंतु आपण ती हीट एनर्जी काही एमिट केली ती कशामध्ये मेजर करताय आपण? पॉवरमध्ये. ठीक आहे, ॲट अ 500 केल्विन. ओके, सेम इफ द रेडियस वेअर हाफ अँड द टेम्परेचर डबल देन द पॉवर रेडिएटेड इन वॅट वुड बी. एकदम सिम्पल आहे. बघा, एक स्पेरिकल ब्लॅक बॉडी आहे, काही हरकत नाही. ओके, जिचं इनिशियली टेम्परेचर दिलेलं आहे तुम्हाला 500 केल्विन. ओके, आणि जिथे अमाऊंट ऑफ हीट एनर्जी पॉवरमध्ये तिने इमिट केली 450 वॅट. चला, काही हरकत नाही. ठीक आहे, आणि तिचं जो काही रेडियस आहे म्हणजे R1 किती दिला आहे बेटा? 12 सेंटीमीटर. ठीक आहे, नंतर तीच ब्लॅक बॉडी, सेम ब्लॅक बॉडी, ठीक आहे, तिचं टेम्परेचर आपण काय केलं आता? डबल केला आय थिंक. ओके, हाफ अँड द टेम्परेचर डबल. ओके, म्हणजे 2 टाइम्स द इनिशियल वन, आणि तिचं रेडियस काय केलं आपण? अर्ध, म्हणजे R2 किती केला? R1 divided by 2, and they are asking how much amount of power radiated by that black body. Same black body. बघा, तेच ब्लॅक बॉडी होती. ओके, दोन्ही ब्लॅक बॉडी एकच आहे, परंतु इनिशियली तिचं टेम्परेचर होतं 500 केल्विन, सेंटीमीटर होतं 12 सेंटीमीटर. तर अमाऊंट ऑफ हीट एनर्जी किती इमिट केली? 450 ना, सॉरी. ओके, 450 वॅट. ठीक आहे, मग तेच ब्लॅक बॉडी. ओके, फक्त तिचं आपण पाहता बघा, रेडियस काय केलं बेटा? अर्ध. बघा, पहिले याचं रेडियस इतकं R1 होतं, आता आपण रेडियस काय केलं बेटा? हाफ. ओके, इनिशियलपेक्षा कसं केलं? हाफ. टेम्परेचर काय केलं पण आपण बेटा? डबल केलं. मग अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड इन टर्म्स ऑफ पॉवर दे आर आस्किंग. बघा, एक शॉर्ट ट्रिक आहे. बघा. ओके, जो काही पॉवर रेडिएटेड राहतो बेटा, ओके, जो काही द अमाऊंट ऑफ पॉवर रेडिएटेड राहतो तो राहतो बेटा. ओके, बघा, रेडियसचा स्क्वेअर आणि टेम्परेचरचा पॉवर 4. याच्या लक्षात बेटा, पॉवर रेडिएटेड किती राहते? रेडियसचा स्क्वेअर, टेम्परेचरचा पॉवर 4. ठीक आहे, आपण पहिल्या कंडिशनसाठी काढू P1 R1 T1. सेकंड कंडिशनसाठी P2 इक्वल्स टू R2चा स्क्वेअर T2 पॉवर 4. ठीक आहे, इक्वेशन नंबर याला सेकंड म्हणा, याला फर्स्ट म्हणा. आपल्याला P2 फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. बघा, ही शॉर्ट ट्रिक आहे, लक्षात ठेवायचं. द पॉवर रेडिएटेड बाय अ गिवन ब्लॅक बॉडी इज इक्वल्स टू, ओके, रेडियस स्क्वेअर अँड टेम्परेचर पॉवर 4. क्लिअर. देअरफॉर इक्वेशन 2 डिवायडेड बाय P2 डिवायडेड बाय P1. P2च्या व्हॅल्यूज पुट करा. R2 स्क्वेअर T2 पॉवर 4, याच्या R1 स्क्वेअर T1 पॉवर 4. ओके, जस्ट जे काही तुम्हाला व्हॅल्यूज दिल्या ते पुट करा. बघा, R2 तुम्हाला दिला आहे बेटा R1 डिवायडेड बाय 2 त्याचा होल स्क्वेअर. T2 दिला आहे तुम्हाला 2 टाइम्स T1 त्याचा होल स्क्वेअर. ठीक आहे, चला, काय हरकत नाही. R1 स्क्वेअरच घ्यायचा आहे आणि इथं किती घ्यायचं आहे तुम्हाला? T1 पॉवर 4. कॅल्क्युलेट करा. बघा, हा 2 खाली चालला येतो, म्हणजे हा झाला 1/4. R1 स्क्वेअर गेट कॅन्सल. बघा, 2चा स्क्वेअर झाला बेटा, सॉरी, इथं 4th आहे ना, 4th पॉवर आहे. ठीक आहे, तेच तर म्हणता. 2चा पॉवर 4 म्हणजे काय बेटा? इथं 16. ओके, T1 पॉवर 4 T1 पॉवर 4 गेट कॅन्सल. ठीक आहे, म्हणजे इकडे राहिलं तुमच्याकडं P2 डिवायडेड बाय P1. येत्या लक्षात. बघा, इथं R1 डिवायडेड बाय 2 होता. R1 स्क्वेअर 1/2 स्क्वेअर. 1/2 स्क्वेअर म्हणजे किती? 1/4. R1 स्क्वेअर गेट कॅन्सल.
2 पॉवर 4 होता, 2 पॉवर 4 म्हणजे 16, T1 पॉवर 4, T1 पॉवर 4 गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन 16. ठीक आहे, बघा 4 1 4, 4 चौक 16 इंटू हा P1 इकडे शिफ्ट करू, देअरफॉर P2 इक्वल्स टू 4 टाइम्स P1 अँड P1 इज गिवन. किती बेटा P1 किती आहे आपल्याला 450. कशामध्ये बेटा वॅटमध्ये. ओके, बघा 5 चौक 20 हा ॲज इट इज. ठीक आहे, 5 चौक 20 शून्य ह्याच्याला 2, 4 चौक 16, 16 आणि 2 बेटा 1800 म्हणजे 1800 वॅट बेटा. इथं लक्षात बेटा, जर आपण भले त्या ब्लॅक बॉडीची रेडियस जर अर्धी केली पण टेम्परेचर जर डबल केलं तर पॉवर बघा बेटा 4 पट वाढला. किती पट वाढला 4. इनिशियल पॉवर किती होतं 450, नंतर किती झाला बेटा 4 पट वाढला. पॉवर किती पट वाढला 4. म्हणजे पॉवर लक्षात घ्या, इथंच लक्षात घ्या ना. ओके, म्हणजे टेम्परेचरचा 4th पॉवर आहे आणि रेडियसचा किती आहे बेटा 2nd. टेम्परेचरचा पॉवर जास्त असल्यामुळे तो फरक पडला. याच्या लक्षात बेटा 1800 वॅट. देअरफॉर द ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट. सो इन दिस वे वी आर एबल टू फाइंड द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल विच इज फ्रॉम द NEET 2017 एक्झाम. याच्या लक्षात बेटा. ओके, आता हाच फॉर्म्युला यूज करून आपल्याला हाही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. फक्त याच्यात आपल्याला वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ यूज करायचा. याच्या लक्षात बघा, तुम्हाला एक्झाम्पल व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून घ्यायचा आहे. सो वी कॅन मूव टू द न्यूमेरिकल नंबर 2. ओके, बघा बघा न्यूमेरिकल नंबर 2 सोल्यूशन. 2 स्पीयर्स A and B. ठीक आहे, स्पीयर A, स्पीयर B हॅव्हिंग रेडियाय 3 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. याची रेडियस आहे 3 सेंटीमीटर RA आणि रेडियस ऑफ B किती आहे 5 सेंटीमीटर. काही हरकत नाही, रिस्पेक्टिव्हली आर कोटेड विथ कार्बन ब्लॅक ऑन देअर आउटर सरफेस. ठीक आहे, म्हणजे याचाच अर्थ 2 स्पीयर बेटा कोटेड आहे कार्बन ब्लॅकनी. याचाच अर्थ हे कशा ॲक्ट करताय बेटा ब्लॅक बॉडी. दोन्ही स्पीयर कशा ॲक्ट करताय ब्लॅक बॉडी, कार्बन कोटेड आहे. ठीक आहे, द वेवलेंथ ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ एमिटेड रेडिएशन आर 300 नॅनोमीटर अँड 500 नॅनोमीटर. ठीक आहे, मॅक्सिमम वेवलेंथ फॉर ए किती आहे बेटा 300 नॅनोमीटर. मॅक्सिमम वेवलेंथ ऑफ बॉडी बी किती आहे बेटा 500 नॅनोमीटर. ठीक आहे, काही हरकत नाही. जिथे इंटेन्सिटी कशी राहते बेटा मॅक्सिमम. ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली. इफ द powers radiated are QA and QB respectively, then the ratio of QA and QB is, and the question is from Assam CW 2015. Power radiated A body साठी किती आहे बेटा QA आणि power radiated B body साठी किती आहे बेटा QB, and they are asking to find the ratio of QA upon QB. Power radiated by the body A to the body B. आत्ताच फॉर्म्युला सांगितला मी. रेडियसचा काय राहतो स्क्वेअर आणि टेम्परेचरचा काय राहतो बेटा पॉवर 4. इथे तसंच रेडियसचा काय राहतो स्क्वेअर, टेम्परेचरचा पॉवर किती राहतो बेटा 4. बघा रेडियस आपल्याला दिला आहे 3 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर. रेडियसचा काही प्रॉब्लेम नाही. आणि पुन्हा एक डोक्यात तुमचं एक येत असेल की रेडियस आपल्याला CGS युनिटमध्ये दिलं आहे, SI युनिटमध्ये कन्वर्ट करायची. काहीच कन्वर्ट करायची. जेव्हा एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा रेशो राहतो तेव्हा त्या कन्व्हर्जनच्या भानगडीत पडायचं नाही, कारण की सेंटीमीटर गेट काय होणार आहे बेटा कॅन्सल. त्याच्यामुळे तुम्ही येत्या लक्षात बेटा तुम्ही SI युनिटमध्ये जरी केलं तर रेशोमध्ये टेन्शन नाही घ्यायचं. क्लिअर. फक्त आता आपल्याला काय अडचण राहिली बेटा टेम्परेचर, परंतु आपल्याला टेम्परेचर नाही दिलं. टेम्परेचरच्या जागी त्यांनी काय दिलं वेवलेंथ, परंतु आपल्याकडे अकॉर्डिंग टू द वेन्स डिस्प्लेसमेंटला लॅम्बडा मॅक्सिमम टेम्परेचर इक्वल्स टू काय राहते बेटा कॉन्स्टंट. याचाच अर्थ लॅम्बडा मॅक्स आणि टेम्परेचरमध्ये कॉन्स्टंट डिवायडेड बाय टेम्परेचर. कसं रिलेशन आहे इनव्हर्सली. कसं रिलेशन आहे इनव्हर्सली. येतं लक्षात. म्हणजे बघा टेम्परेचर ऑफ ए इज इक्वल्स टू लॅम्बडा मॅक्स ऑफ ए. येतं लक्षात. टेम्परेचर ऑफ बी मग वर गेला, देअरफॉर लॅम्बडा मॅक्स ऑफ बी. येतं लक्षात बेटा. लॅम्बडा मॅक्स आणि टेम्परेचर वेवलेंथ आणि टेम्परेचरमध्ये कसं रिलेशन आहे इनव्हर्सली. त्याच्यामुळे लॅम्बडा मॅक्स जर वर आला तर टेम्परेचर खाली राहतो, किंवा टेम्परेचर जर वर आलं तर लॅम्बडा मॅक्स कुठे राहते खाली. बघा टेम्परेचर एचा इथं आहे, लॅम्बडा मॅक्स इथं आहे. टेम्परेचर बेचा इथं आहे, लॅम्बडा. क्लिअर. ठीक आहे. आता एकदम सिंपल झालं. बघा आपल्याला TA/TBच पाहिजे. TA/TB. लॅम्बडा फॉर बी किती आहे बेटा 500 नॅनोमीटर. लॅम्बडा फॉर ए किती आहे बेटा
300 नॅनोमीटर, म्हणजे TA/TB आपल्याला किती मिळाला बेटा 5/3. 0000 गेट कॅन्सल. बघा RA तुमच्याकडे आहे बेटा 3 आणि RB तुमच्याकडे किती आहे बेटा 5. ठीक आहे, या दोघांचा काय झाला बेटा स्क्वेअर इंटू T/TB किती आहे 5/3, पण यांचा पॉवर किती आहे बेटा 4. एकदम सिंपल आहे. बघा आता 3चा स्क्वेअर 3चा 4 म्हणजे किती उरला बेटा खाली 3चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 5चा पॉवर 4 म्हणजे किती उरला बेटा 5चा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे 5/3 होल स्क्वेअर अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंडायसेस. दिस इज द रेशिओ ऑफ पॉवर एमिटेड बाय द बॉडी A टू द बॉडी B. 5/3 त्याचा होल स्क्वेअर. बघा तुम्हाला कुठे दिसते 5/3 त्याचा होल स्क्वेअर. याचा लक्षात. म्हणजे द क्वेश्चन इज फ्रॉम द आसाम CEE and the 2015 exam. So we need here, okay, to implement the concept of Wien's displacement law, because they have given in terms of temperature they have given the wavelength, but according to Wien's displacement law we have relation in between the wavelength and the temperature, and as you can see that there is an inversely proportional relation in between the wavelength and the temperature. That's it. याचा लक्षात बेटा. अशा पद्धतीने बघा तोच फॉर्म्युला आहे, फक्त आपल्याला रेडियस दिले होते, तिथं रेडियस आणि टेम्परेचर आपल्याला दोन्ही ॲज इट इज दिले होते, त्याच्यामुळे इथं प्रॉब्लेम नव्हता. परंतु इथं आपल्याला तो वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ यूज करून आपल्याला टेम्परेचर फाइंड आउट करावं लागलं. याचं लक्षात. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स राहतात. अँड बघा 13वा आपला व्हिडिओ लेक्चर आहे. जवळजवळ आपण नियर अबाउट 26 to 28 क्वेश्चन्स वी ऑलरेडी डिस्कस ओके ऑफ दिस चॅप्टर. ठीक आहे, म्हणजे मी आत्तापर्यंत मॅक्सिमम मी नीट वेगवेगळ्या स्टेटच्या CETचे एक्झाममधले क्वेश्चन्स घेतले. ओके, याच्यापुढे 1-2 व्हिडिओ लेक्चर तसेच येणार, परंतु आफ्टर दॅट वी विल टोटली फोकस ऑन द न्यूमेरिकल क्वेश्चन्स फ्रॉम द महाराष्ट्र CET एक्झाम्स. क्लिअर. सो थँक यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.